शांती. आज आपल्याला बापदादा सांगत आहेत, मुलांनो, तुम्हाला 2500 वर्षांचं सुख शांती, अखंड सुख शांती प्राप्त करण्यासाठी कोणतं साधन भगवंतानी दिलं आहे ते आज आपण पाहूया मुरलीमधून. आज आहे 5/12/2024. बापदादा मधुबन. गोड मुलांनो, तुम्हाला जे काही ज्ञान मिळते त्यावर विचार सागर मंथन करा. ज्ञानाचे मंथन केल्यानेच अमृत निघेल. प्रश्न: 21 जन्मांच्यासाठी मालामाल म्हणजे गर्भ श्रीमंती बनण्याचे साधन कोणते आहे? 21 जन्म म्हणजे 2500 वर्षांचं अखंड सुख, स्वर्ग सुख, अमरत्व प्राप्त होतं. उत्तर आहे प्रश्नाचं, ज्ञानरत्ने जितके तुम्ही या पुरुषोत्तम संगम युगावर ज्ञानरत्ने मनबुद्धी संस्कारामध्ये धारण करता, तितके जास्त तुम्ही श्रीमंत बनता. आत्ताची ज्ञानरत्ने तिथे सतयुगामध्ये हिरे माणिक बनतात. जेव्हा आत्मा ज्ञानरत्ने धारण करते, मुखातून रत्नच काढते, रत्नच ऐकते आणि ऐकवते, तेव्हा त्यांच्या हर्षित चेहऱ्याद्वारे शिवबाबांचे, परमपिता परमात्मा, सगळ्या आत्म्यांचे जे पिता आहेत त्या शिवबाबांचे नाव प्रसिद्ध होते आणि आसुरी गुण निघून जातील. तेव्हाच तुम्ही श्रीमंत बनाल. प्रथम इथे ज्ञानाने श्रीमंत बनावं लागेल, तेच तुमच्याबरोबर जाणार आहे, बाकी काहीही जाणार नाही. तर बाबा सांगतात, हे ज्ञानरत्न तुम्हाला सतयुगाची श्रीमंती देते. नंतर तिथे गेल्यावरती कुठल्याही प्रकारचं तुम्हाला भक्ती किंवा ज्ञानाचा अभ्यास, मेहनत करण्याची जरूर नाही. तर ही भगवंताची जी ज्ञानमुरली चालली आहे, त्या मुरलीमध्ये जादू आहे. कशी आहे जादू? ज्याप्रमाणे दुधामध्येच तूप आहे, परंतु ते तूप काढण्यासाठी काय काय करावे लागते, प्रोसिजर, तेच जर माहीत नसेल तर मात्र तूपही काढणं मुश्किल आहे आणि दुधाचं महत्त्वही समजणं अतिशय मुश्किल आहे. त्याचप्रमाणे आपण साधारण मनुष्यालाच परमपिता परमात्मा आता मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी, दुःखातून सुखदायी बनवण्यासाठी आलेला आहे. आणि ते जो रोज परमपिता परमात्मा जे महावाक्य बोलतात शिवबाबा, त्यालाच मुरली म्हटलं जातं. आणि बाबा सांगतात, त्याच मुरलीमध्ये जादू आहे. सामान्य जे मुरली कृष्णाची वाजते ते म्युझिक आहे, ते वाद्य आहे. नुसतं वाद्य आणि म्युझिक ऐकल्याने कोणाची सद्गती होऊ शकत नाही. कोणाचेही आसुरी संस्कार दैवी संस्कार बनू शकत नाही. म्हणूनसाठी बाबांना जे आपण म्हटलो आहे, त्वमेव माता-पिता त्वमेव, ते आता मनापासून करायचं आहे, कारण ती समयाची, काळाची पुकार आहे. कलियुगाच्या अति दुःखाच्या क्षणामध्ये परमपिता परमात्माच आपल्याला सर्व गोष्टीची शक्ती प्रदान करण्यासाठी आलेला आहे. त्याच्यासाठी प्रथम त्याची शिक्षा आपण समजली पाहिजे. तर आजच्या मुरलीच्या अंतमध्ये बाबा म्हणतात, तुम्ही मुलं परमपिता परमात्म्याने तुम्हाला, शिवबाबांनी तुम्हाला ब्रह्माद्वारे स्वीकार केलेला आहे, ॲडॅप्ट केलं. बाबाने आपल्याला ब्रह्माद्वारे ज्ञान दिलेलं आहे. आणि ब्रह्मा बाबांच्यासाठी पण बाबांनी खूप सांगितलं, प्रजापिता ब्रह्मा, प्रजाचा पिता येतो. मग प्रजा कुठे असते? धरतीवरती. म्हणूनसाठी त्याला म्हटलं जातं प्रजापिता ब्रह्मा. आणि परमपिता परमात्मा उपरवाला, ब्रह्मलोकचा निवासी. तर बाबाने आज मुरलीमध्ये ब्रह्मलोकाबद्दल पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या, ब्रह्माबद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर वेळ भेटला तर जरूर संपूर्ण मुरलीसुद्धा वाचा किंवा ऐका. तर गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही आत्मिक मुलांचाही आत्मिक मातपित्यांना आठवण, शुभप्रभात आणि नमस्ते.
धारणा आपली श्रीमंती किंवा पोझिशन इत्यादीचा अहंकार नष्ट करायचा आहे. अविनाशी मुरलीचा अभ्यास म्हणजे अविनाशी धनाने स्वतःला श्रीमंत बनवायचं आहे. हेच धन आत्म्याबरोबर संस्काराच्या रूपाने कर्माच्या रूपाने जन्मोजन्मासाठी पुरत असतं. अविनाशी म्हणजे हे मुरलीचं महावाक्य म्हणजे भगवंताची शिक्षा. अविनाशी धनाने स्वतःला श्रीमंत बनवायचं आहे. सेवेमध्ये कधीही थकायचं नाही. 2. वातावरण चांगले ठेवण्यासाठी मुखातून सदैव ज्ञानरत्नच काढायचे आहेत. दुःख देणारे बोल नाही बोलायचे आहेत. दुःख देणारे बोल निघूच नाही म्हणजे माझ्या आत्म्याच्या तोंडातून याचा सांभाळ करायचा आहे आणि हर्षित मुख राहायचं आहे, कारण देवतांचा चेहरा कधी सुकलेला नसतो. वरदान कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये मनबुद्धीला सेकंदामध्ये एकाग्र करणारे सर्व शक्ती संपन्न भव. वरदानाचं स्पष्टीकरण आहे. बापदादांनी सर्व मुलांना सर्व शक्ती वारसाच्या रूपामध्ये दिल्या आहेत. आठवणीच्या शक्तीचा अर्थ काय आहे? मन आणि बुद्धीला आपण जिथे लावू इच्छितो तिथे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये आपल्या मनबुद्धीला सेकंदामध्ये एकाग्र करा. परिस्थिती प्रतिकूल असो, वातावरण तमोगुणी असो, माया आपले बनवण्याचा कितीही प्रयत्न करत असेल तरी देखील सेकंदामध्ये आपलं मन एकाग्र करायला शिकायचं आहे. परमपिता परमात्माच्या आठवणीमध्ये किंवा त्याच्या शिक्षेमध्ये असे कंट्रोलिंग पॉवर असेल तेव्हाच तुम्हाला म्हटलं जातं सर्व शक्ती संपन्न भव. तर आपल्याला आपण जेव्हा राजयोगा कोर्स करतो तेव्हा परमात्मा प्राप्तीबरोबर आपल्याला परमात्माचं ज्ञान गुण शक्ती सुद्धा प्राप्त होत असतात. तर ते तुम्हाला पुढे अभ्यास करत चलाल तेव्हाच बरोबर सगळं जरूर माहिती होईल. बोधवाक्य विश्वकल्याणाची जबाबदारी आणि पवित्रतेचा लाईटचा ताज घालणारेच डबल ताजधारी बनतात. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बापदादांचा अनगिनत पदम गुना. शुक्रिया 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 शुक्रिया. तुम्ही सगळे देवदूत बाबांची मुले. ओम शांती.